परभणी जिल्ह्याला पालकमंत्री पद देऊन जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी केले असून त्यामुळे परभणीकरांच्या वतीने मुख्यमंत्री यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी परभणी शहरातील स्टेडियम मैदान येथे गुरुवारी 29 मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री यांनी दिली। यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले की परभणी शहरातील विद्यापीठात एका कार्यक्रमाचे उद्घाटन असून तिथूनच ऑनलाईन पद्धतीने परभणी शासकीय मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे। मिशन सिंदूर निमित्त सैनिकांचा जयघोष केला जाणार आहे। यावेळी राज्यातील इतरही मंत्री सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। यावेळी भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, सुरेश भुमरे, मंगला मुदगलकर, राजेश देशमुख, प्रशांत सांगळे, बाळासाहेब जाधव यांची उपस्थिती होती। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे पहिल्यांदा परभणी जिल्ह्यामध्ये येत आहे। कृषी विद्यापीठामध्ये त्यांचा कार्यक्रम आहे। तो झाल्यानंतर परभणी जिल्ह्यातील जिल्हावासियांच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा हा परभणीतील स्टेडियममध्ये आयोजित केलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येत आहेत। शासकीय कार्यक्रम हा विद्यापीठामध्ये होणार आहे। आपलं शासकीय मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन हा विद्यापीठातल्या कार्यक्रमामधून होणार आहे आणि त्यानंतर भाजपा परिवारचा कार्यक्रम हा स्टेडियममध्ये संपन्न होणार आहे। सध्या तरी कुठल्या नेते मंडळींचं कन्फर्मेशन आलेलं नाहीये, पण मुख्यमंत्री महोदय सोबत असतात।